आता तुम्ही मतदान केंद्रावरती जेव्हा मतदान करण्यासाठी जाता त्यावेळेस हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. तर मी पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आहे. आता इथून पुढे ज्या पण निवडणुका होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे, जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं, त्यानंतर इथे चिन्ह असतं आणि त्याच्या पुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं. त्यानंतर हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत. तर संजीव सर आहेत, तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील. हा ऍक्च्युअली आपण वोटिंग मशीन हा डेमो आहे. जेव्हा तुम्ही वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या बूथमध्ये ह्या 2 मशीन असतात. ह्याला म्हणतो आपण बॅलेट युनिट, ह्याला म्हणतो आपण व्हीव्हीपॅट युनिट. ह्या मशीनमध्ये काय होतं, आपण ज्या पक्षाला किंवा ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी एक स्लिप तयार होते. ऍक्च्युअल हा एक प्रिंटर कम एक बॉक्स आहे. मतदार जे आहेत त्यांना आपण केलं मतदान बरोबर झालंय का, त्याच पक्षाला किंवा त्याच चिन्हाला झालंय का हे ह्या मशीनमुळे क्लिअर होतं. तर समजा मी हे 7 नंबरला जे जी आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे, समजा इथं जर प्रेस केलं ओके, तर अशा पद्धतीनं एक स्लिप तयार होणार. ओके, ती स्लिप तुम्हाला 7 सेकंद थांबणार बघण्यासाठी. बरोबर. 7 सेकंद झाले ती स्लिप कट होते आणि खाली एक बॉक्स आहे, बॅलेट बॉक्स एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये जमा होते. जेणेकरून आपल्याला ह्या ज्या स्लिप आहेत ह्या स्लिप आपण काउंटिंगच्या वेळेस ह्यातल्या स्लिप आणि ह्या मशीन मधल्या वोट्स हे आपल्याला टॅली करता येतात. सो हे नवीन मशीन आलेलं आहे. सो नेक्स्ट आता जे आपण निवडणुका होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन मशीन नक्कीच पाहायला भेटेल. सो ही काय नवीन माहिती होती. धन्यवाद सर.